आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज 18। गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य संघटनेचा नामकरण सोहळा संपन्न। समाजाच्या हितासाठी संघटना काम करेल। प्रकाशराव भागवत। रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुर्गादेवी मंदिर संस्थान लोकमान्य नगर जुने शहर अकोल्याच्या प्रांगणामध्ये गोंधळी समाजाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेचे अध्यक्षस्थान गजाननराव वेले माजी पीडीओ यांनी भूषवले। तसेच व्यासपीठावर सर्वश्री मधुकरराव वाघळकर माजी पीएसआय, गजाननराव पाचपोर, गणेश ढुके माजी नगरसेविका सौ प्रमिलाताई गीते, समाजसेविका बेबीताई गीते उपस्थित होते। सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दुर्गादेवीची पूजा करून हार अर्पण करण्यात आले। उपस्थितांच्या हस्ते नवीन संघटनेचे नामकरण फलकाचे गोंधळी समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य या नावाचे उद्घाटन करण्यात येऊन केंद्रीय अध्यक्षपदी समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाशराव भागवत यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर पुढील कार्यकारिणीमध्ये राजेंद्र गाडगे कार्याध्यक्ष, अमोल गीते सरचिटणीस, मधुकर सोनारगड उपाध्यक्ष, राजेश बोटे उपाध्यक्ष, गोपाल मुदगल कोषाध्यक्ष, प्रवीण नवरखेडे संघटक, प्रभाकर पाचपोर सदस्य, दीपक अलोट सदस्य, विजय पंचांगे सदस्य, निलेश हांडे सदस्य यांचा समावेश आहे। विदर्भ अध्यक्षपदी योगेश गीते, पुरुष जिल्हाध्यक्षपदी राजेश पेंढारी तर महिला जिल्हाध्यक्षपदी सौ दीपाताई दोरकर यांची नियुक्ती करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे केंद्रीय सरचिटणीस अमोल गीते तर संचालन मंडळाचे विदर्भ अध्यक्ष योगेश गीते यांनी केले। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 18 अकोला। ताजा व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी ऐकण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।